बरं, आता थोडक्यात असं समजू की पाटील आपला व्हिडिओ बघतील, तुम्हाला पाटलांना काही सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काय महत्त्वाचा संदेश काय हा, पाटलाला मी संदेश एवढा देऊ इच्छितो. पाटलांनी तुमच्या सोबत लढ्यात अनेक वर्षांत कोण कोण आहे ते चेहरे समाजाला सांगावेत. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या फोनवर तुमचे 4-4 कॉल तुम्ही आम्हाला करायचे, त्यावेळेस शहरातून कोण येत नव्हतं, आम्ही इथून जायचो. 4-4 कॉल केल्यावर जरांगे पाटील 4-4 कॉल करायचे. भूमी उपोषण लावलं, मीटिंग लावली, तुम्हाला यावं लागतं. त्याचे सहकारी श्रीराम पुरणकर ते देखील कॉल करायचे, मेसेज करायचे का पाटलाच निरोप आहे, पाटलांनी बोलवलं, ते सुद्धा बोलायचे. तेव्हा आम्ही इथून जायचो. ते त्यांनी सांगावं ना चेहरा कोण काही. अच्छा. तुमच्या पडत्या काळात तुमचे ज्या काळात तुम्हाला कोणी साथ देत नव्हतं, म्हणजे गोदापाट्यातले गाव त्यांच्या पाठीशी होते, पण कसं असतं घरकी मुर्गी दाल बराबर, घरच्या माणसाला किंमत नसती. बाहेरचा कोणतरी येऊ राहिला, ती चेहरा पाहिला, तो माणूस पाहिला, लोक 5-5 लोक जमा होतात ना, ते आम्हाला बोलायचे, आम्ही जायचो ना. प्राध्यापक शिवानंद भानुशी असतील, भराड सर असतील, सतीश वेताळ पाटील असतील, हे सगळ्यांना जायचो नाही, सांगायचो ना की मराठ्यांना आरक्षण कसं मिळू शकतं. तुमची आणि पाटलाची ओळख कधीपासून आहे, म्हणजे कधी भेट कोपर्डी घटनेपासून 2016 पासून पाटलाची माझी ओळख आहे. तेव्हापासून पाटलाचे माझे मित्र आहे आम्ही. म्हणजे सोबत तेव्हापासूनच आहे. हो, तेव्हापासून ओळख झाली माझी पाटलाची, माझी शुभा संघटना. त्यांनी शुभा संघटना होती ना. मग त्या संघटनेच्या सगळ्या गोष्टींनंतर हे सगळे प्रकरण सुरू झालेले आहेत. हो, कोपर्डी घटनेत त्यांची शुभा संघटनेची माणसं होते. बाबू वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने, तुमचे 1-2 राजू पॉडकास्ट जराड या अशातल्या 2-4-8 दिवसांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यातल्या काही कमेंट्स आम्ही वाचल्यात सर, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. काहींचं असं म्हणणं आहे की तुम्ही मॅनेज झालात, काहींचं असं म्हणणं आहे की तुमची कोणाशी तरी भेट झाली असावी, कुणाशी तरी तुम्ही बोलले असावे. या सगळ्या गोष्टींना तुम्ही कशा प्रकारे इलेबरेट करा? मी पुन्हा सांगतोय, ते लोकशाही आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आपलं मत व्यक्त करण्याचं. करू दे व्यक्तींना, त्याला करू दे, मी त्याला काही बोलणार नाही. पण वेळ आल्यावर त्यांना नक्कीच त्यांची चूक कळेल की अरे चांगल्या माणसाला, प्रामाणिक माणसाला आपण ट्रोल केलं. आता संघटनेतही आणखी देखील तुमचे काही मित्र आहेत जे की अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहेत, किंवा ते राहतील नाही राहतील तो भाग वेगळा, पण ते देखील तुम्हाला या माध्यमातून ट्रोल करू शकतात. त्याचं काय उत्तर? करू द्या ट्रोल, त्यांचं काम समाजाला माहिती आहे काय काम आहे. बरं, ठीक आहे. मला वाटतं दॅट्स इनफ. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद तुमचे, आणि या सगळ्या विस्तृत अशा बातचितीसाठी.